नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, व्यसनम ही मुधैव स्यात्, व्यसनम ही मुधैव स्यात्, सर्वनाशस्य कारणम, सर्वनाशस्य कारणम, तस्माद् व्यसनम उत्सृज्य, तस्मात् व्यसनम उत्सृज्य, स्वस्थो भव विचक्षण, स्वस्थो भव विचक्षण. म्हणजे मित्रांनो, व्यसन जे आहे ते आपण सर्वथा टाळलं पाहिजे, कारण की त्याच्यामुळे जे आहे त्या व्यक्तीचं आरोग्य म्हणा, त्याचा पैसा म्हणा, त्याची प्रतिष्ठा म्हणा, त्याच्या कुटुंबाचं जे आहे नुकसान होतो, त्यावर परिणाम होतो. म्हणूनच ते सर्व नाशाला असं कारण आहे. म्हणून व्यसन दूर ठेवून आपण बुद्धिमान आणि हुशार माणसं व्यसनाला दूर ठेवतात आणि स्वस्थ निरोगी आनंदी असं जीवन जगतात. बरोबर मित्रांनो, सुभाषितामध्ये जे आहे ते व्यसनाविषयी चर्चा केलेली आहे. तर तंबाखूचं जे व्यसन आहे जे आपण पाहतो त्याविषयी आज आपली चर्चा आपण करणार आहोत आणि त्याचे जे परिणाम होतात त्याविषयी देखील आज आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे तंबाखू सेवन आणि मुख कर्करोग. बरोबर, आजचा आपला विषय आहे तंबाखू सेवन आणि मुख कर्करोग. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध टाटा मेमोरियल रुग्णालयातील प्राध्यापिका आणि कर्करोग शल्य विशारद डॉक्टर अनुजा देशमुख मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, मॅडमचा परिचय तुमच्याशी करून देतो. डॉक्टर अनुजा धनंजय देशमुख, आपण प्राध्यापिका आहात, ऑंकुस सर्जन आहात, म्हणजेच कर्करोग शल्य विशारद आहात, टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई येथे. डोके आणि गळ्याच्या कर्करोगाच्या आपण विशेषज्ञ आहात. आणि मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी MBBS नंतर पुढे डिप्लोमा इन ENT केला सायन रुग्णालय मुंबई येथून. त्यापुढे जाऊन मॅडमनी कर्नाटक राज्यातून MS ही पदवी मिळवली ENT म्हणजेच कान नाक घसा या विषयात. आणि राज्य स्तरावर मॅडमना सुवर्ण पदक पटकावून मॅडमनी ही पदवी मिळवली. त्यासाठी खूप खूप अभिनंदन. आणि मॅडमनी पुढे जाऊन सुप्रसिद्ध असं जे टाटा मेमोरियल रुग्णालय आहे तिथे 3 वर्ष क्लिनिकल फेलोशिप केली आणि MCH केलं, हेड नेक जे सर्जरी आहे त्याच्यामध्ये. आणि या परीक्षेत देखील मॅडमनी सर्वाधिक गुण मिळवलेले आहेत. आणि मॅडमच्या गाठीशी जी आहे वैद्यकीय अध्यापनाचा देखील अनुभव आहे. जवळजवळ 20-21 वर्षाहून अधिक मॅडम वैद्यकीय अध्यापन करतात. सुपर स्पेशालिटीचे जे डॉक्टर असतात, म्हणजे MCH ही जी पदवी शिकणारे विद्यार्थी डॉक्टर्स असतात त्यांना मॅडम शिकवतात आणि शस्त्रक्रिया कशी करावी त्याविषयी प्रशिक्षण देखील देतात. आणि जर चिकित्सेविषयी सांगायचं झालं तर मॅडमच्या गाठीशी 21 वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. डोक्याच्या म्हणा, गळ्याच्या सर्जरीज विषयी टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये मॅडम आपली सेवा देतात. त्यापुढे मॅडम डोकं व मान रोग व्यवस्थापन गटाच्या जे आहेत त्या सचिव आहेत, सेक्रेटरी आहेत. पुढे मॅडमची विशेष रुची डोक्याचे आणि मानेच्या कर्करोगावर उपचार शस्त्रक्रियेद्वारे करणे हे तर आहेच. त्याशिवाय मॅडम तोंडाचे आणि स्वरयंत्राचे, थायरॉईडच्या ग्रंथीवर जे त्यांचे जे कर्करोग असतात त्याच्यावर उपचार करण्यात देखील मॅडमनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. तर अशा बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. मित्रांनो, कार्यक्रम आपला आहे, आम्हाला तुम्ही खूप आवडता. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आणि मॅडम, आजचा जो आपला विषय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवस, तर हा आपण का साजरा करतो आणि त्याचं महत्त्व आम्हाला सांगा. सोबत दरवर्षी काहीतरी घोषवाक्य असतं, थीम असते. तर 2026ची थीम घोषवाक्य काय आहे ते आम्हाला सांगा.
जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी साजरा केला जातो आणि या दिवसाची प्रत्येक वर्षी एक घोषवाक्य असतं. यावेळेचं जे घोषवाक्य आहे ते अनमास्किंग द अपील, काउंटरिंग द निकोटीन अँड द टोबॅको ॲडिक्शन. म्हणजेच की आजची जी युवा पिढी आहे ती तंबाखूचं सेवन जास्त करत आहे आणि आपण 13 ते 15 वयोगटाच्या मुलांमध्येही बघतो की त्यांचं तंबाखूचं सेवन वाढलेलं आहे आणि तंबाखूची एक साथच निर्माण झालेली आहे. आणि तंबाखूचं जर सेवन कमी केलं तर आपण कितीतरी प्रिव्हेंटेबल डेथ जे आहेत, कॅन्सरमुळे होणाऱ्या ज्या आहेत किंवा हृदयाच्या रोगामुळे जे त्याचे इफेक्ट असतात तंबाखूचे, तेही आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि म्हणून हा जागतिक कर्करोग म्हणजे तंबाखू विरोधी दिवस हा साजरा केला जातो या दिवशी. फारच छान. म्हणजे नुसतं तोंडाचा मुखावर परिणाम नाही तर हृदयावर देखील, वेगवेगळ्या अवयवांवर देखील परिणाम होतो. मॅडमकडून आपल्याला सविस्तर त्याची माहिती घ्यायचीच आहे. पुढे मॅडम थोडंसं आम्हाला तंबाखू आणि तंबाखूजन्य जे पदार्थ आहे त्याचं सेवनाचं प्रमाण किती आहे त्याविषयी देखील सांगा. आणि बाजारात कुठकुठल्या वेगवेगळ्या नावाने तंबाखू मिळतो किंवा आपण सिगरेट्स विषयी पण ऐकतो, तर असं त्याविषयी देखील आम्हाला थोडं अजून माहिती द्या. तर सांगायचं झालं तर तंबाखूचं जे उत्पन्न आपण करतो ते भारताचा त्याचा दुसरा नंबर लागतो आणि ग्राहक म्हणूनही आपला दुसरा नंबर लागतो. म्हणजे आपण जे उत्पादन करतो तेच ग्राहक म्हणून कंझ्युमर पण आपल्याच देशातली लोक आहेत. त्यामुळे काय होतं की जगभरामध्ये 120 कोटी लोक तंबाखूचं सेवन करतात. 160 पेक्षा दशलक्ष लोक स्मोकलेस टोबॅको म्हणजे गुटखा, पान, तंबाखू अशा प्रकारचं तंबाखूचं सेवन करतात. आणि बरीचशी लोक आता नवीन पिढी जी आहे ती 10 कोटी लोक सिगरेट वापर करत असतात. आणि सिगरेट आपल्या भारतामध्ये कायदेशीररित्या वापरता येऊ शकत नाही, परंतु बरेचसे लोक आणि युवा पिढी ह्याचं सेवन करत असतात. आणि तंबाखूमुळे दरवर्षी 80 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो आणि त्याच्यातले 16 लाख जे लोक आहेत त्यांनी प्रत्यक्षात कधीही धूम्रपान केलेलं नसतं, परंतु सेकंड हँड स्मोकमुळे त्यांचा मृत्यू होतो. तर ही जी आकडेवारी आहे ती अतिशय भयंकर आहे. म्हणजे आपण कोविड पाहिला, परंतु आपण तंबाखूमुळे जे दुष्परिणाम होतो ते आपण पाहतच नाही आहोत. आणि तंबाखू ही एकच अशी गोष्ट आहे की जिथे कंझ्युमर तो पूर्णतः तंबाखूचं सेवन करत असतो आणि तंबाखूमुळेच तो माणूस मरतो. तर 50% जे कंझ्युमर असतात ते त्या तंबाखूमुळे अगदी जेव्हा ते यंग असतात त्या ह्याच्यामध्ये ते मृत्यू पावतात. कारण कॅन्सर जो आहे तो कोणाला सोडत नाही आणि तंबाखूमुळे जवळजवळ 80 ते 90% लोकांना कॅन्सर होतो. आणि मॅडम मग एवढं तंबाखू सेवनाच्या मागे एवढं सेवन का होतं किंवा त्यामागे कुठली कारणं असू शकतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. तंबाखूचं असं आहे की लोकांना असं वाटतं की सुपारी ही सुपारीने कॅन्सर होत नाही, परंतु सुपारीनेही कॅन्सर होतो. काही लोकांना वाटतं की गुटखा किंवा त्याच्यामध्ये पान मसाला किंवा मावा, खैनी हे जे पदार्थ आहेत त्याने कॅन्सर होत नाही, केवळ सिगरेटमुळे कॅन्सर होतं. तर असं नाही आहे. तंबाखूचं सेवन तुम्ही तपकिरीप्रमाणे वापरा किंवा दंतमंजन म्हणून वापरा किंवा मशेरी म्हणून वापरा किंवा तुम्ही विडी, सिगरेट किंवा हुक्का असं म्हणूनही वापरलं तरीसुद्धा हे सगळे तंबाखूचे वेगवेगळे फॉर्म आहेत आणि त्याच्यामुळे तंबाखूच्या सेवनामुळे तुम्हाला कॅन्सर होतोच. आणि तसं म्हटलं तर सपोज तुम्ही दारूचं पण तुम्हाला त्याच्याबरोबर व्यसन असेल तर ते दोघांचे इफेक्ट जे असतात ते एकत्र होऊन तुम्हाला जास्त ॲडिशनल टाईम्समध्ये तुम्हाला कॅन्सर व्हायची शक्यता वाढते. आणि असं असल्यामुळे त्या लोकांना तंबाखूचं जर सेवनच केलं नाही तर त्यांना कॅन्सर व्हायची जी शक्यता आहे ती जवळजवळ 26% कमी होते. आणि तंबाखू आणि मुखाचा कर्करोग आहे त्याचा संबंध कसा आहे, काय आहे त्याविषयी थोडं सविस्तर आम्हाला सांगा. तंबाखू आणि स्मोकलेस टोबॅको म्हणजेच गुटखा वगैरे ह्याला आपण स्मोकलेस टोबॅको म्हणतो आणि सिगरेट पिणं किंवा विडी पिणं ह्याला स्मोकिंग करणं असं म्हणतात. आणि तंबाखू जेव्हा हा एका पर्टिक्युलर जागेवरती तोंडामध्ये ठेवला जातो तर त्या जागी तिथे कार्सिनोजेन असतात, ते आपल्या आतमधले जी म्युकोजा असते त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस होतात आणि त्यामुळे तिथे कॅन्सरचा प्रादुर्भाव होतो. आणि
सपोज तुम्हाला टोकदार दात असतील किंवा तोंडाची अस्वच्छता असेल किंवा त्यांना काही काम करणारे म्हणजे ऑक्युपेशनल हजार्डमुळेही तंबाखूचा किंवा अनुवंशिकतेमुळे खूप रेअरली तंबाखूचा कॅन्सर होऊ शकतो, तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि थोडक्यात आमच्या मित्रांसाठी कर्करोग म्हणजे काय किंवा त्याविषयी देखील आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला मुखाचा कर्करोग समजायला अजून सोपं होईल. तर कर्करोग म्हणजे ॲक्च्युली अनियंत्रित अनैसर्गिक अशी पेशींची वाढ होते आणि तोंडाचा आणि म्हणजे हेड अँड नेक कॅन्सर म्हणजे तोंड, घसा, स्वरयंत्र, नाक आणि इत्यादी मानेच्या भागामध्ये जेव्हा कर्करोग होते, एखादी गाठ निर्माण होते, तेव्हा आम्ही त्याला कॅन्सरजनस गाठ असं म्हणतो. आणि कर्करोगाची लक्षणं काय किंवा तो कसा दिसतो ते देखील आम्हाला सांगा, किंवा तुम्ही काही चांगले म्हणजे छायाचित्र आणले जेणेकरून आम्हा सगळ्यांना हा विषय समजेल, तर ती छायाचित्र दाखवली तरी चालतील. तर लक्षणं आणि कसा दिसतो त्याविषयी कर्करोग. तोंडाचा जो कॅन्सर असतो तो आपल्या तोंडामध्ये एखादी पांढऱ्या प्रकारचा चट्टा येतो किंवा लाल रंगाचा चट्टा येतो जो पूर्वी नव्हता, किंवा एखादी गाठ येते मानेमध्ये किंवा घशामध्ये सूज येते किंवा नाकावाटे किंवा तोंडावाटे ब्लिडिंग होतं, रक्तस्त्राव होतो किंवा सतत असा घसा दुखत राहतो किंवा आवाज बदलत राहतो आणि तुम्ही जेवण जेवत असताना ते अडकल्यासारखं वाटतं किंवा आवाजामध्ये बदल होतो, सतत खोकला येत राहतो किंवा कधी कधी कानामध्येही दुखायला लागतं. आपल्या तोंडामध्ये एखाद्या प्रकारची गाठ झाली तर एखाद्या वेळी कानामध्ये काही दुखापत झालेली नसते, परंतु कान दुखू शकतो किंवा वजन कमी होतं, ही त्याची लक्षणं आहेत. आणि जर फोटोज दाखवायचा झाला तर बऱ्याचदा असं होतं की मी जेव्हा ऑपरेशन करत असते त्याचे फोटो जेव्हा मी घरी घेऊन जाते तेव्हा माझी बहीण किंवा आई म्हणतात की हे फोटो आम्हाला दाखवू नकोस, चांगले दिसत नाही. परंतु काय आहे, जर हे तुम्ही फोटो आज बघितले तर तुम्हाला कळेल की काय आपल्या तोंडामध्ये झालं, तर आपल्याला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की मला कधीच कॅन्सर होणार नाही, मी आज स्मोकिंग करतो, मे बी 2च दिवस करणार आहे किंवा मी 1 वर्ष करेन, नंतर 1 वर्षानंतर मी सोडून देईन, तर 1 वर्षानंतर मला काही कॅन्सर होणार नाही. पण असं नाही आहे. कॅन्सर तुम्ही 1 महिनाही स्मोकिंग केलं, 2 महिने केले, 6 महिने केले तरीही होऊ शकतो. तर त्याला कुठलं अशी दिवसाची मर्यादा वगैरे अशी काही नाही आहे. पण तुम्ही किती सेवन करता आणि तुमची बॉडी हॅबिटस कसं आहे, म्हणजे तुमची बॉडी ते कार्सिनोजेन कसं डील करतं त्याच्यावरती अवलंबून असतं की तुम्हाला कॅन्सर होणार आहे की नाही. आता हे पिक्चर सांगायचं म्हटलं तर ही कॅन्सरची पूर्वावस्था आहे. जर तुम्ही पूर्वावस्थेमध्ये डॉक्टरांकडे गेलात तर त्याचा योग्य इलाज होऊ शकतो. ही जी कंडिशन आहे त्याला आम्ही सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो. म्हणजे तुम्ही जर सुपारीचं सेवन करत असाल तर हळूहळू तुमचं तोंड किंवा गुटखा खात असाल तर हळूहळू तोंड तुमचं उघडायचं बंद होतं आणि त्यामुळे काय होतं की इवन चमचाही तुमच्या तोंडामध्ये जाऊ शकत नाही किंवा तुम्हाला गालाचा कॅन्सर होऊ शकतो जो दातांच्या जवळ किंवा दाताचं जे आपलं हाड असतं त्याला आम्ही मॅन्डिबल म्हणतो त्याच्याजवळ येऊ शकतं किंवा तुम्हाला टाळूचा कॅन्सर होऊ शकतो किंवा मेलॅनोमा होऊ शकतो, स्किनचा मेलॅनोमा किंवा टाळूमध्ये कॅन्सर वगैरे होऊ शकतो. हा अतिशय भयंकर दिसणारा असा ओठाचा कर्करोग आहे. आता हा जर पेशंट आमच्याकडे अगदी पूर्वावस्थेत आला तर आम्ही त्याची सर्जरी अतिशय कमी स्वरूपात करून त्याला अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे बरं करू शकतो. हा जिभेचा कॅन्सर आहे. पहिली जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी छोटा कॅन्सर दिसत असेल, दुसरा जो आहे तो अतिशय थोडासा ॲडव्हान्स कॅन्सर आहे आणि हा अंतिम अवस्थेमधला ओठाचा कर्करोग आहे. म्हणजे कोणीही बघूनही सांगू शकतो. आणि असे फोटो युजली जे सिगरेटचं पाकिट असतं किंवा त्याच्यावरती असतात, म्हणून लूज सिगरेट विकायलाही अलाउड नाही आहे. कारण ही जी वॉर्निंग आहे त्याचे फोटो त्या लोकांनी बघावे आणि त्यांनी सिगरेट पिऊ नये हा त्याच्यामागे उद्देश आहे. अंतिम अवस्थेतला गालाचा जो कॅन्सर आहे तो आतमधून गालाकडनं बाहेर स्किनपर्यंत इन्व्हॉल्व झाला आणि हाडही इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असा कॅन्सर जो आहे तुम्ही जर एकदा बघितला तर तुम्ही कधीही विसरू शकत नाही. ह्यासाठी मी हे फोटो दाखवते. हे घाबरण्यासाठी फोटो नाही आहेत, परंतु तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांची मदत घ्यावी किंवा वेळ वाया घालवू नये घरी बसून, त्यासाठी हे फोटो दाखवण्यात आले आहेत.
हे जे आहे ते स्वरयंत्र आहे. हे ॲक्च्युली आपल्याला दिसत नाही. जेव्हा आपण एंडोस्कोपी करतो तेव्हा आपल्याला हे स्वरयंत्र दिसतं आणि या स्वरयंत्राचाही कॅन्सर होतो जेव्हा तुमचा आवाज बदलतो. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला खोकला झाला आहे किंवा पडसं झालं आहे, पण ॲक्च्युली जेव्हा तुम्ही स्मोकिंग वगैरे करता तेव्हा तुम्हाला स्वरयंत्राचा कॅन्सर व्हायची शक्यता जास्त असते. तंबाखू सेवनाचे विविध पैलू डॉक्टर अनुजा देशमुख आपल्याला समजवत आहेत आणि जनजागृती करतायत की तंबाखू आपण आत्ताच सोडला पाहिजे, जेणेकरून पुढची जी हानी आहे ती टाळता येईल आणि स्वस्थ आणि निरोगी भारत आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तुर्तास घेऊ एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे तंबाखूचं जे व्यसन आहे, तंबाखूचं सेवन आणि मुखाचा कर्करोग याविषयी. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापिका, कर्करोग शल्य विशारद म्हणजेच ऑन्कोसर्जन डॉक्टर अनुजा देशमुख, ज्या की टाटा मेमोरियल रुग्णालय मुंबई येथे आपली सेवा देतात. मॅडम, तुम्ही आम्हाला स्वरयंत्राच्या कर्करोगाविषयी सांगितलं, तर आम्ही ऐकण्यामध्ये किंवा आमच्या वाचण्यामध्ये कृत्रिम स्वरयंत्र वगैरे असे शब्द येतात, तर ते नक्की काय, त्याचा उपयोग काय, किंवा एखादं छायाचित्र दाखवून जर आम्हाला समजवलं तर विषय अजून सोपा होईल. जेव्हा स्वरयंत्राचा कर्करोग होतो तेव्हा तो जेव्हा तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत असतो तेव्हा स्वरयंत्र काढून टाकावं लागतं. जेव्हा तो पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेत असतो तेव्हा आम्ही स्वरयंत्र न काढता कॅन्सर कसा बरा करता येईल याविषयी विचार करतो. जेव्हा तो तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत असतो तेव्हा आम्ही स्वरयंत्र काढून टाकतो आणि एक सिलिकॉनचं एक कृत्रिम स्वरयंत्र मिळतं, ते आम्ही त्या जागी घालतो आणि त्याच्यामुळे पेशंट स्वरयंत्र काढून टाकलेलं असताना सुद्धा स्वतः बोलू शकतो आणि तोंडाने जेवू शकतो. हे आम्ही ऑपरेशन करून तेथे ते कृत्रिम स्वरयंत्र घालतो. तर प्रत्येक लोकांना असं वाटत असतं की स्वरयंत्राचा कॅन्सर झाला म्हणजे आता मी पुढे शस्त्रक्रिया करावी किंवा नाही करावी याच्याबद्दल दुविधा असते मनामध्ये. पण त्यांनी जर कॅन्सर बरा केला तरच त्यांना पुढे त्याचा उपयोग करता येईल आणि स्वरयंत्राचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा त्यांना बोलता येऊ शकतं. ही सगळ्यात मुख्य गोष्ट आहे, ती त्यांना लक्षात घेतली पाहिजे. मॅडम, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. सिन्नरहून फोन आहे. रुपेश गुजराती यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. हा आवाज येतोय, सलग प्रश्न विचारा. हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो. माझा प्रश्न असा आहे, ड्रग्ज आणि अंमली पदार्थ बाळगणे किंवा विकणे याला जशी कायद्यामध्ये तरतूद आहे तसं सिगारेट आणि तंबाखू याला काही आर्टिकल्स मध्ये काही तरतूद आहे का? आणि दुसरी गोष्ट असं की कोपटा ऍक्ट जो आहे तो कशाशी संबंधित आहे? बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. कायद्याची तरतूद काय आहे किंवा तंबाखूजन्य पदार्थाशी निगडीत असा थोडक्यात त्यांचा प्रश्न आहे. तर याविषयी काय सांगणार? म्हणजे मला ऍक्च्युली प्रश्न समजला नाहीये, तुम्ही सांगू शकाल का? प्रश्न असा होता की जसं ड्रग्ज आणि अंमली पदार्थांविषयी त्याची विक्री होऊ नये किंवा त्याच्याशी निगडीत वेगवेगळे भारत सरकारचे जे कायदे आहेत त्याविषयी तसा असं काही तंबाखू किंवा तंबाखूशी निगडीत जे पदार्थ आहेत त्याच्या विक्रीवर किंवा त्याच्या सेवनावर असे काही कायदे अस्तित्वात आहे का? तर याविषयी थोडंसं मार्गदर्शन हवं होतं. तंबाखूचं व्यसन हे कमी करण्यासाठी, तंबाखूचं जे एपिडेमिक आहे ते कमी करण्यासाठी भारतामध्ये बरेचसे कायदे आहेत. पहिला म्हणजे ई सिगरेट आहे, ते बेकायदेशीर आहे. त्याचा जर तुम्ही वापर करत असाल तर तुम्हाला दंड होऊ शकतो किंवा तुरुंगामध्ये हे टाकून देऊ शकतात. आणि जाहिराती ज्या आहेत तंबाखू साठी ज्या आहेत त्याच्यावरती बॅन आहे आणि लहान मुलांना तंबाखूची विक्री बंद केलेली आहे. आणि
सुट्टे सिगरेट सिंगल सिगरेट किंवा विडी विकण्यासाठी प्रतिबंध आहे, जेणेकरून त्यांना ती जी वॉर्निंग साईन आहे ती दिसत नाही म्हणून. आणि गुटखा वगैरे जे आहेत तंबाखूवरती जास्त कर लावले जातात, त्यामुळे काय होतं की त्याची प्राइसिंग आहे ती जास्त वाढली जाते आणि लोक त्याचे सेवन कमी करतात. आणि हे जे आहेत जे प्रतिबंध करण्यासाठी आणि लोकांना नेहमीच सांगितलं जातं की स्कूल आणि कॉलेजेसच्या आसपास आवारामध्ये तुम्हाला तंबाखूची विक्री करता येत नाही आणि बरेचसे सार्वजनिक ठिकाणी तुम्ही तंबाखू किंवा स्मोकिंग करू शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड जागा असल्या पाहिजेत. तर आपल्या भारतामध्ये बरेचसे प्रतिबंध आणि जागृतीची कामं केलेली आहेत की जेणेकरून सिगरेट स्मोकिंग आणि तंबाखूचं जे यूज केलं जातं लोकांमध्ये त्यासाठी कमी प्रमाणात ते यूज करतील आणि उपचार हा म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर, त्याप्रमाणे प्रतिबंध हे उपचारापेक्षा प्रभावी आहे म्हणून ते केलं जातं. फारच छान मॅडमने महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे की सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बस स्टॉपवर म्हणा किंवा रेल्वे स्टेशन किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जे आहे ते आपण धूम्रपान करू शकत नाही, कारण की त्यामागे धूम्रपान करणारी व्यक्तीला तर नुकसान आहे पण त्याच्या जो परिवार आहे त्याच्या आसपास जो आहे त्याला पण त्याचं नुकसान होतं, त्याच्याशी निगडीत पण कायदा आहे. तर आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पुढे मॅडम फक्त मुखाच्या कर्करोगासाठी तंबाखूच एक कारण आहे की अजून पण काही कारणं असू शकतात, त्याविषयी थोडंसं आम्हाला या विषयावर देखील प्रकाश टाका. बऱ्याचशा ज्या महिला असतात त्यांनी ॲक्च्युली आयुष्यामध्ये कधीच तंबाखूचं सेवन केलेलं नसतं किंवा सुपारीचं किंवा गुटख्याचं सेवन केलेलं नसतं, परंतु एखादा दात असतो जो किडलेला असतो किंवा तो शार्प होतो, अर्धा तुटलेला असतो आणि त्यामुळे जिभेला वारंवार त्याच्यामुळे दुखापत होते आणि तो जो व्रण असतो तो अल्सर असतो तो कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर बऱ्याचदा ज्या महिला आमच्याकडे येतात 5% जे असतात त्याच्यामध्ये त्यांना शार्प टूथमुळे कॅन्सर होतो किंवा तुमची जी दातांची अस्वच्छता असते, दातांचं जे हायजीन असतं ते योग्य नसतं आणि त्यामुळे तिथे बॅक्टेरिया ग्रो होतात आणि त्या वेगवेगळ्या बॅक्टेरियांमुळे कॅन्सरजनक अशी एन्व्हायरमेंट तयार होते आणि त्यामुळे तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो किंवा खूप रेअरली अनुवांशिकतेमुळे किंवा बाकी काही कारणांमुळे रेडिएशनमुळे तुम्हाला कॅन्सर तोंडाचा होऊ शकतो. मॅडम यावर आपल्याला बिहार राज्यातून फोन आहे. विवेक वर्मा यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार विवेक दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. साहेब माझं नाव विवेक वर्मा आहे. 2007 मध्ये मी ते निकोटेक्स असतं ना, ते निकोटेक्स घेणं सुरू केलं होतं, म्हणजे 5-6 महिने असंच सुरू केलं. मग माझ्या घशात असं काहीतरी झालं की टोबॅको स्मोक मला आवडला नाही आणि मग मी गुटखा वगैरे सुरू केले आणि ते आता सोडायचं आहे तर मी कसं सोडू, परत ते निकोटेक्स घेऊ का मी? निकोटेक्स मुळे काय होतं म्हणजे ऍक्च्युली निकोटीन सजेशन काहीतरी स्ट्रिंगम असतो सर. बरं, धन्यवाद. खूप चांगला आणि सुंदर असा प्रश्न आहे ज्याच्यामुळे सामाजिक प्रबोधन देखील होणार आहे. तर पाहूया अनुजा मॅडम काय सांगतात. काय सांगणार अनुजा मॅडम? निकोटीन आणि काही लोकांची अशी समज असते की मी निकोटीन घेत होतो, तर निकोटीनची सवय आपल्या शरीराला होते आणि त्यामुळे च्विंगम या माध्यमातून ते निकोटीन घेत असतात आणि काही लोकांना ते जमत नाही आणि मग त्यांना असं वाटतं की त्याच्याऐवजी मी गुटखा वापरेन. गुटखा हा हानिकारक आहेच, त्यामुळे हे कॅन्सर होतो. त्यामुळे तुम्हाला निकोटीन जे आहे ते फक्त प्युअरली रिप्लेसमेंट असते की आपल्या बॉडीला एक सवय लागते की तंबाखूचं एक लेवल असली पाहिजे आणि एक ॲडिक्शन असतं, त्यासाठी तुम्हाला निकोटीनचं च्युइंगम दिलेलं असतं. परंतु त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या तरी क्विट लाईन किंवा एखादं प्रिव्हेन्शन सेंटर जे असतं तिथे जाऊन तर तुम्ही त्यांची वैद्यकीय मदत घेतली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये खूपसं मदत होईल की तुम्ही जेणेकरून तंबाखूचं व्यसन आणि निकोटीनचं च्युइंगम ह्याच्यामध्ये पण गुटखा सोडणं ह्याच्यामध्ये तुम्हाला ते मदत करते. तुम्हाला काही ड्रग्स दिले जातील ज्याच्यामध्ये औषधं म्हणजे ज्याने तुम्हाला जे क्रेविंग असतं निकोटीनमुळे जे आपल्या मेंदूमध्ये जे
जे क्रेविंग तयार होतं की तुम्हाला आता तीव्र इच्छा होते की तुम्ही तंबाखू किंवा निकोटीनचं सेवन केलं पाहिजे, ते करणं पाहिजे. आणि मला एक सांगायची इच्छा आहे की एक 3-3-3ची टाईमलाईन, 3 हा खूप लकी नंबर आहे बऱ्याचशा जणांसाठी, की 3 मिनिटांमध्ये जर तुम्हाला तीव्र इच्छा होत असेल की तंबाखू घ्यायचं, सेवन करण्याचं, तर ते 3 मिनटं जर निघून गेली तर तुम्ही ते पार केलेलं असतं. तर प्रत्येक 3 मिनिटांमध्ये जर तुम्ही ते ती जी मर्यादा आहे ती जर पार केली तर तुम्ही क्विटिंग करू शकता. पहिल्या 3 तासामध्ये तुम्हाला तीव्र शारीरिक त्रास होतो. आपल्या ब्रेनमध्ये जे नर्व्ज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही निकोटीन घ्यायला पाहिजे किंवा कुठल्याही फॉर्ममध्ये, परंतु जर तुम्ही 3 तास पुढे निघून गेलात तर तुम्हाला त्याची इच्छा कमी होते. पुढच्या 3 दिवसामध्ये हळूहळू निकोटीन तुमच्या सिस्टीममधने म्हणजे तुमच्या शरीरातनं बाहेर जायला लागतो आणि तुम्हाला मेंदू जो आहे तुमचा 3 आठवड्यामध्ये पूर्ववत होतो. आणि त्यामुळे काय होतं की 3 महिन्यामध्ये तुमचं मेंटली आणि इमोशनली तुमच्या ज्या सवयी आहेत, ज्या निकोटीन डिपेंडंट आहेत, ज्या ब्रेनमध्ये होतात, त्या सगळ्या व्यवस्थित होतात आणि त्यापुढे तुम्ही निकोटीन सोडू शकता आणि जेणेकरून तुम्हाला तंबाखू सेवनाचं जे क्विटिंग आहे ते करण्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होतात. प्रत्येक जणांना वाटतं की त्यांनी तंबाखू सेवन आहे ते कमी करायला पाहिजे किंवा बंद करायला पाहिजे, परंतु त्यांना ते सक्सेसफुल होत नाही. जवळजवळ 40% ते 30%च लोक सक्सेसफुल होतात. आणि त्याच्यासाठी 4D मी सांगते, ते म्हणजे विलंब करायचा. म्हणजे तुम्हाला जर तंबाखू घेण्याची असं क्रेविंग होत असेल, तर इच्छा होत असेल, तर त्याच्यासाठी अजून 3-4 मिनटं थांबा. त्यामुळे काय होणार की तुमची जी क्रेविंग आहे, जे मेंटली जे न्यूरॉन्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जे ब्रेनमध्ये क्रेविंग होतं ते सगळं कमी होतं. डीप ब्रीदिंग करा, दीर्घ श्वासोश्वास करा, पाणी प्या व्यवस्थित आणि काहीतरी दुसरं काहीतरी करा किंवा चालणं किंवा मित्रांमध्ये राहा, चांगल्या मित्रांमध्ये राहा आणि त्यांच्याशी डिस्कशन करा. हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. नियमित व्यायाम करा, ज्याने ॲड्रिनालिन आपल्या शरीरामध्ये रन होतं आणि त्याने पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि त्यामध्ये तुम्ही जर राहिलात, चांगले हेल्दी जेवण जेवलात, तर तुम्हाला निकोटीन किंवा तंबाखूचं जे व्यसन करायचं आहे ते त्याची जी इच्छा आहे ती आपली मागे टाकली जाते. म्हणून हे करत राहा. आणि क्विट लाईनची हेल्प तुम्ही घेऊ शकतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1800-11-2356 ही क्विट लाईन आहे. त्यांची जर तुम्ही मदत घेतली तर तुम्हाला ते बऱ्याचशा औषधांचीही मदत होते किंवा च्युइंगम, जे निकोटीन च्युइंगम आहे ते पण तुम्ही घेऊ शकता थोड्या दिवसांसाठी. आणि त्यानंतर तुम्ही पूर्णतः तंबाखूच्या अधीन न होता तंबाखू सोडू शकता आणि तुम्ही बरेचसे पैसे वाचवू शकता आणि तुम्हाला जे हवं आहे त्या वस्तू तुम्ही त्यातनं खर्च करू शकता. फारच छान विवेक दादा, तुमच्या एका प्रश्नामुळे तंबाखू कशी सोडावी त्याचं सूत्रच मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा नंतर आपण अधोरेखित करूया. मॅडम, या वर्णावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे, विरारहून फोन आलेला आहे. डॉक्टर प्रतीक राऊत यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार डॉक्टर प्रतीक, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आजकाल काही बायका मशेरी किंवा तंबाखूयुक्त टूथपेस्ट वापरतात, तर त्याचा त्यांच्या याच्यावर परिणाम कसा होतो आणि ते सोडवण्यासाठी काय करू शकतात? बरं, धन्यवाद. फार छान प्रश्न आहे. तर मॅडम काय सांगणार की मशेरीशी निगडीत किंवा एखाद्या दंतमंजनमध्ये किंवा टूथपेस्टमध्ये जे आहे ते तंबाखूच असेल तर ते सोडवण्यासाठी काय करता येईल? माझ्याकडे बरेचदा पेशंट येतात महिला, त्यांना असं वाटतं की तंबाखू जर लावला दातांवरती तर त्याने काही कॅन्सर होत नाही, परंतु तंबाखू जर तुम्ही दातांवरती मंजन केलं तर त्याचा एक कॉन्टॅक्ट राहतो त्या जागेवरती. आणि तंबाखू हा कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही दंतमंजनमध्ये वापरा किंवा गुटख्यामध्ये वापरा किंवा प्रत्यक्ष तंबाखू जरी ठेवलात तरी सुद्धा त्याचे जे इफेक्ट आहेत ते सेमच आहेत आणि ते कर्करोग निर्माण व्हायला मदत करतात. तर त्यांना एवढं सिंपल सांगू शकते की दंतमंजन आहे त्याचे चांगले ब्रँड्स जे आहेत ते आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता, जेणेकरून दातांची निगा राखता येतील आणि दात स्वच्छही होतील. तर आणि त्यांना टाटा हॉस्पिटलमध्ये एक प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी म्हणून आमचं एक केंद्र आहे, जिथे बऱ्याचशा महिलांना लोकांना तंबाखू क्विट करण्यासाठी आम्ही मदत करतो. तर त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांची जर मदत केली तर त्यांना मदत घेतली तर त्यांना ते बरं वाटेल.
फारच छान मॅडम, तुम्ही छान मार्गदर्शन करताय आणि मुखाच्या कर्करोगाविषयी आणि स्वर यंत्राचा जो कर्करोग आहे त्याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिली. त्याविषयी मॅडम अजून काही सांगायचं तुम्हाला किंवा काही छायाचित्र दाखवायची तर दाखवू शकतो, किंवा पुढे पण जाता येईल की तपासणी किंवा त्याचं निदान कसं करावं त्याविषयी देखील कृपया आम्हाला मार्गदर्शन करा, किंवा त्याच्या काही अवस्था असतील तर त्याचे छायाचित्र दाखवले तरी चालते. मला एक सांगावं असं वाटतं की जेव्हा तुमचा कॅन्सर हा छोट्या साईजचा असतो तेव्हा तो पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये असतो, आणि जेव्हा तो हाडामध्ये जातो किंवा मानेमध्ये गाठ निर्माण होते किंवा स्किनमधनं बाहेर येतो तेव्हा तो तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेमध्ये असतो. तर आपल्या भारतामध्ये 60% लोक तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेमध्ये डॉक्टरांकडे येतात आणि पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये 40%च लोक येतात. आणि मेन गोष्ट अशी आहे की जेव्हा ते लेट स्टेजमध्ये आपल्याकडे येतात तेव्हा मुक्तीचे जे प्रमाण आहे ते जवळजवळ 20 ते 30%च असतं. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की जर ते आमच्याकडे प्रथम अवस्थेमध्ये आले तर आम्ही त्यांना बरं करण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त असतात, 90%पर्यंत असतात. आणि जेव्हा आम्ही पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांची बायोप्सी करतो किंवा गरज वाटली तर FNAC म्हणजे नीडल टेस्ट करतो, आणि CT स्कॅन किंवा MRI किंवा पेट स्कॅन किंवा सोनोग्राफी हे निदान करण्यासाठी करतो की तो फक्त तोंडामध्ये आहे का मानेमध्ये पसरला आहे किंवा श्वासनलिकेमध्ये गेलेला आहे किंवा फुफ्फुसामध्ये पर्यंत पसरला आहे का किंवा शरीरभर पसरलेला आहे का, हाडामध्ये गेलेलं आहे का, ह्याचं जे निदान आहे ते करण्यासाठी आम्ही व्यवस्थित वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. आणि ह्यामधनं आम्ही तंबाखूचं निदान म्हणजे कर्करोगाचे निदान करतो, आणि तंबाखूमुळे बऱ्याचदा हे सगळे कर्करोग होत असतात. आणि ह्याचं जर सेवन तुम्ही बंद केलं तर कॅन्सर होण्याची जी शक्यता आहे ती कमी होते. आणि कर्करोगावरती विविध उपचार पद्धती आहे. तोंडाच्या कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया ही सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे. त्यानंतर रेडिओथेरपी, किमोथेरपी ही दिली जाते. आणि मेन ज्या गोष्टी आहेत त्या ओरल कॅन्सरसाठी आम्ही तोंडाची शस्त्रक्रिया करतो, आणि शस्त्रक्रियेमध्ये बरेचसे प्लास्टिक सर्जरी आम्ही करतो. तर आता पहिली केस जर सांगायची झाली तर त्या पेशंटला तोंडाचा कॅन्सर आहे उजव्या बाजूला, आणि जे मॅन्डिबल हाड आहे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, आणि आम्ही त्याच्यासाठी प्लास्टिक सर्जरी केलेली आहे. आणि तुम्ही बघत असाल की सगळे जे फोटो आहेत ते खालचे जे ऑपरेशन केल्यानंतरचे आहेत. काही पेशंटला छातीवरनं प्लास्टिक सर्जरी केलेली आहे, काही पेशंटला पायाच्या हाड तोंडामध्ये घालून तिथे शस्त्रक्रिया केलेली आहे. शेवटचा जो पेशंट आहे त्याचा स्किनमध्ये कॅन्सर बाहेर आलेला आहे आणि हाडामध्येही गेलेला होता. तर मांडीच्या ठिकाणावरनं मांस काढून तिथे प्लास्टिक सर्जरी केलेली आहे. तर तुम्ही बघत असाल की ही पेशंट विद्रूप झालेले नाही आहेत. ॲट द सेम टाईम त्यांना जेवायला, बोलायला आणि सगळं येत आहे. तर शस्त्रक्रियेमुळे लोकांना अशी समज असते की त्यामुळे त्यांचा चेहरा विद्रूप होईल किंवा त्यांना जेवता येणार नाही किंवा बोलता येणार नाही, पण ही गैरसमज आहे. जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि योग्य वेळी केली तर तुम्ही बरे होऊ शकता. फारच छान. मित्रांनो, आपण छायाचित्रात बघतोय की शस्त्रक्रिया कशा प्रकारे वरदान ठरते एखाद्याच्या आयुष्यात, आणि मॅडम MCHच्या स्टुडंट्सना शस्त्रक्रिया कशी करावी याचं प्रशिक्षण देखील देतात. तर यावरणार आपल्याला अजून एक फोन आहे मॅडम. आपला फोन आहे गणेश कुराडे, वर्धाहून फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार गणेशजी, स्वागत आहे कार्यक्रमात. हा मॅडम, मला माझा एक प्रश्न होता. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा प्रिकॉशन करायसाठी काय काय घेतले पाहिजे, म्हणजे काय काय फायदा हे घेतला पाहिजे, म्हणजे प्रिकॉशन घेतली पाहिजे, म्हणजे काय काळजी घ्यावी असा गणेश दादांचा प्रश्न आहे. काळजी घ्या. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मॅडम काय सांगणार की काय काळजी घ्यावी जेणेकरून मुखाचा कर्करोग होणारच नाही? पहिली गोष्ट तर तंबाखू, गुटखा, सुपारी किंवा अल्कोहोल म्हणजे दारू ह्याचं सेवन करू नये. म्हणजे ॲडिक्शन जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला कॅन्सर व्हायची जी शक्यता आहे
ती अतिशय कमी असते. जे कॅन्सर म्हणजे जे स्मोकिंग वगैरे करतात त्यांना कॅन्सर व्हायची शक्यता अतिशय जास्त असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीही तोंडाचे काही विकार असतील, जसं मी सांगितलं की शार्प टूथ किंवा बॅड ओरल हायजीन म्हणजे तोंडाचं अस्वच्छता, हे सगळं असतं. त्यामुळे जर जे काही तोंडामध्ये काही अल्सर निर्माण होऊ शकतात, तर ते जेणेकरून तुम्ही अवॉइड करू शकत असाल तर त्यामुळे तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होणार नाही. आणि जर तुम्हाला काही कारणामुळे तोंडामध्ये काही अल्सर निर्माण झाला तर जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर तुम्हाला पूर्वावस्थेमध्ये म्हणजे कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये किंवा कॅन्सर निर्माण व्हायच्या अगोदर जर त्यांनी डिटेक्ट केला तर तुम्हाला त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि जेणेकरून कॅन्सरसाठी ज्या मोठ्या ट्रीटमेंट आणि शस्त्रक्रिया लागतात त्या न करता तुम्ही बरे होऊ शकतात. आणि हेल्दी डाएट घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, व्यायाम करणं ते तितकंच महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला कर्करोग होण्याची जी शक्यता आहे ती कमी होते. आणि मॅडम, आपण पुष्कळ वेळा बघतो की कुठल्याही व्यक्तीला, रुग्णाला जेव्हा कर्करोगाचं निदान होतं तेव्हा थोडं मनाने तो खचतो. तर याच्यावर किंवा कशा प्रकारे मदत करू शकतो किंवा काय करता येईल त्याविषयी आम्हाला सांगा. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला कर्करोगाचं निदान झालेलं असतं, तर कुठल्याही पेशंटला पहिल्यांदा ते स्वीकारणं थोडं कठीण जातं. त्यावेळेला तुमचं जर डॉक्टर जे आहेत त्यांनी जर त्यांना समजावून सांगितलं की ह्याला उपचार आहेत आणि हे जर आपण उपचार केले तर तुम्ही बरे होऊ शकता, ह्याच्यामध्ये 80-90% तुम्ही बरे होऊ शकता. त्यानंतर म्हणजे ती शस्त्रक्रिया असेल किंवा रेडिओथेरपी असेल किंवा रेडिओथेरपीबरोबर किमोथेरपी अशी त्याची उपचार पद्धती असू शकते. हे जर तुम्ही पेशंटला नीट त्याला विश्वासात घेऊन जर सांगितलं तर पेशंटला समजतं की आपल्याला आता या घटकेला आपल्याला आता ट्रीटमेंट करायची आहे. आणि त्याबरोबर कधी कधी काही पेशंटना त्यांची फॅमिली सपोर्ट करते, फॅमिलींना आपण काउन्सिलिंग आम्ही करतो आणि त्यामुळे फॅमिली सपोर्टमुळेच ते त्यांची उपचार पद्धती पूर्ण करू शकतात. काही वेळेला फॅमिलींचा सपोर्ट असला तरीसुद्धा पेशंट पूर्णतः खचलेला असतो आणि त्यावेळी आम्ही सायकियाट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतो आणि ते त्यांना काउन्सिलिंगला हेल्प करतात. आणि त्याबरोबर कधी कधी त्यांचं मन डायव्हर्ट करायला त्यांना काही ड्रॉइंग काढणं किंवा चांगलं म्युझिक ऐकणं किंवा काही पॉझिटिव्ह एनर्जी घेणं कुठल्याही माध्यमातनं हे उपयोगी पडतं. आणि आमच्याकडे काही सर्वायव्हर्स असतात, म्हणजे काही पेशंट आमच्याकडे 10 वर्ष 12 वर्ष येत असतात आणि आम्हालाही त्यांना बघून बरं वाटतं की जेव्हा ते आमच्याकडे 10 वर्षानंतर येतात आणि ते सांगतात आम्हाला की आम्ही आता बरे आहोत आणि तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत. तर तेव्हा हे जे पेशंट असतात ते नव्याने जेव्हा कॅन्सर झालेले पेशंट बघतात तेव्हा त्यांना हुरूप येतो की हे जर बरे झाले तर मीही बरा होऊ शकतो आणि या डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट घेऊ शकतो असा त्यांना विश्वास येतो आणि मग ते पुढे ट्रीटमेंट घ्यायला तयार होतात. डॉक्टर अनुजा, या वळणावर आपल्याला अजून एक फोन आहे, विरारून फोन आहे. निशांत देशमुख यांचा फोन आहे, पाहूया प्रश्न काय. नमस्कार निशांत दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न माझा प्रश्न आहे की आपल्या जेवणात अशा काही सवयी आहेत का की ज्या जेवणातल्या सवयींमुळे किंवा जेवणामुळे कॅन्सर होऊ शकतो? धन्यवाद. चांगला प्रश्न आहे की जेवणात असं काही आपल्या जातंय का की ज्याच्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो? काय सांगणार? तसं म्हटलं तर कुठल्याही अन्नपदार्थामुळे कर्करोग होत नाही, परंतु तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. तर तुम्ही कुठलाही पदार्थ म्हणजे मिरचीमध्ये कॅप्सिकम म्हणून हा पदार्थ असतो, तुम्ही जर अतिशय तिखट पदार्थ खाल्ले किंवा अतिशय गरम पदार्थ खाल्ले किंवा जीभ भासते प्रत्येक वेळेला अशा गोष्टी जर खाल्ल्या तुम्ही तर मे बी तुम्हाला तोंडामध्ये व्रण येतील आणि त्यामुळे त्रास होऊ शकतो. परंतु कुठलाही अन्नपदार्थ असा पर्टिक्युलरली ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो असं नाही आहे. आणि इवन चायनीज कंट्रीमध्ये द स्मोकिंग हिस्ट्री जी आहे, स्मोक्ड फूड जे आहे त्याच्यामध्ये नायट्रोसोमाइन नावाचा एक पदार्थ तयार होतो आणि ते जर पदार्थ तुम्ही जास्त सेवन केले तर तुम्हाला जठराचा कॅन्सर होऊ शकतो. आणि बऱ्याचदा असं होतं की
खारवलेले जे पदार्थ असतात ज्याच्यामध्ये मिठाची मात्रा किंवा खारवलेले फिश जे असतात म्हणजे मासे जे असतात त्याच्यामध्येही बरेचसे जे पदार्थ असतात ते कधी कधी खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही त्याचं सेवन केलं तर हानिकारक होऊ शकतं. आणि बरेचदा बरेच जे अन्नपदार्थ आहेत त्याच्यामध्ये पेस्टिसाइड यूज केले जातात. जर त्याचं प्रमाण जास्त वाढलं किंवा तुम्ही एखादं ऑक्युपेशन आहे ज्याच्यामध्ये हेवी मेटलच्या सानिध्यात किंवा तुम्ही कार्पेंट्री करत असाल त्याच्यामध्ये काही वूड डस्ट ह्याचा जर तुम्हाला जर प्रादुर्भाव येत असेल तर त्यामुळेही तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. तर कुठल्याही केमिकल जर तुमच्या अन्नपदार्थात जर येत असेल तर त्यामुळे तुम्हाला कॅन्सर हा होऊ शकतो. परंतु तोंडाचा कॅन्सर होण्यासाठी अन्नपदार्थांचं एवढं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. फारच छान मित्रांनो, तुम्ही तुमचं सर्वांचं कौतुक आहे. छान तुम्ही प्रश्न विचारले जेणेकरून आपल्याला विविध पैलू जे आहेत आजच्या विषयाशी निगडीत ते डॉक्टर अनुजा उलगडून सांगत आहेत. मॅडम, तुम्ही रुग्णांविषयी चर्चा केली तर एखाद्या रुग्णांचा अनुभव आम्हाला सांगितला तर त्यामुळे आम्हाला प्रेरणा देखील मिळू शकते. तर तुम्हाला आठवत असलेला एखादा रुग्णाचा अनुभव? मी आता टाटा हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 20 ते 22 वर्ष आहे. तर बऱ्याचदा आमचे पेशंट जे ऑलरेडी ऑपरेटेड आहेत ते त्यांना अजून एखादा पेशंट त्यांचा मित्र असतो किंवा ओळखीचे नातेवाईक असतात त्यांना घेऊन येतात आणि ते सांगतात की तुम्ही आम्हाला बरं केलं आहे, ह्यांनाही बरं करा. आणि जेव्हा दुसरा जो पेशंट येतो आणि त्याचं जेव्हा मी ऑपरेशन करते तेव्हा मला थोडी धाकधूक लागते की जसं मी पहिल्या पेशंटला बरं केलं तसं दुसऱ्यालाही करू शकेलच की नाही. आणि असा एक पेशंट आहे की ज्याचं आम्ही जिभेचं ऑपरेशन केलं आणि त्या पेशंटबद्दल बरेचसे त्याला डाऊट्स होते की तो बरा होईल की नाही आणि तो खाऊ शकेल की नाही, तो बोलू शकेल की नाही, कारण जिभेचं ऑपरेशन हे खूपच ट्रिकी ऑपरेशन शस्त्रक्रिया असते. परंतु असं झालं की त्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो खाऊही शकतो आणि बोलूही शकतो आणि तो आता बरेच वर्ष झाली तोही चांगला आहे. तर मी जेव्हा ते दोन्ही पेशंट बरे झालेले बघते त्याच्यासारखा कुठलाही आनंद नाही आहे. आणि बरेचसे पेशंट जेव्हा आम्ही शस्त्रक्रिया करतो त्यानंतर त्यांचे नातेवाईक आम्हाला सांगतात की आता शस्त्रक्रिया झाली, आता सगळं संपलं, आता आम्हाला डॉक्टरांकडे यायची गरज नाही आहे. तर हे योग्य नाही आहे. शस्त्रक्रिया ही एक भाग झाला ट्रीटमेंटचा. त्याच्यानंतर काही पेशंटना आम्ही रेडिएशन देतो किंवा किमोथेरपी देतो, तर तेही तितकंच इम्पॉर्टंट आहे की त्यांनी तेही कंप्लीट केलं पाहिजे आणि रेग्युलर फॉलोअपमध्ये राहिलं पाहिजे. बरेचसे जे पेशंट असतात त्यांचा कॅन्सर हा 60% म्हणजे 40 ते 50% हा पहिल्या 2 वर्षामध्ये परत येऊ शकतो. आणि जर तो पहिल्या अवस्थेमध्ये असेल तर त्याचंही आम्ही छोटं ऑपरेशन करून त्यांना पूर्णतः बरं करू शकतो. आणि म्हणून मी असं कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा डॉक्टरांनी जे तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही फॉलो करा. बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक पेशंट किंवा नातेवाईक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टरांचं जे म्हणणं असतं ते ट्विस्ट करतात की डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आता काही यायची गरज नाही, तुम्ही पूर्णतः बरे झालेले आहात. तर ते तसं नाही आहे. जेव्हा तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्हाला दर 3 महिन्यांनी यायचे किंवा दर 6 महिन्यांनी यायचे तर तुम्ही त्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. आणि त्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही मुख तपासणी केली पाहिजे किंवा मानेची तपासणी केली पाहिजे. जर गरज वाटली तर CT स्कॅन, पेट स्कॅन, MRI करायची गरज लागली तर डॉक्टर तुम्हाला कळवतील तसं. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर फॉलोअप केला तर तुम्ही पूर्णतः कॅन्सरमुक्त होऊ शकता. मॅडम, या वळणावर आपल्याला जालन्याहून फोन आहे. संजय थोरात यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार संजय दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. सलग प्रश्न विचारा. आवाज येतोय, टीव्हीचा आवाज बंद करा. मॅडमशी माझा असा प्रश्न होता की तंबाखू सेवन जे करत आहेत जेवढे आपल्या भारतामधले जेवढे लोक आहेत तर त्यांना तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन हे प्रभावी माध्यम होऊ शकतं का? समुपदेशन, बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मॅडम, त्यांचा प्रश्न आहे की समुपदेशनामुळे जे आहे ते प्रभावी माध्यम ठरू शकतं का एखाद्याला तंबाखू सेवनाचे किंवा या व्यसनातून सोडवण्यासाठी? काय वाटतं तुम्हाला?
मला एकच गोष्ट सांगायची आहे की मी एका छोट्या शहरामधनं आलेले आहे. बरेचदा तिथले पेशंट किंवा तिथले जे रुग्ण आहेत ते मला फोन करतात. त्यांना कॅन्सर, मी फक्त हेड अँड नेक कॅन्सर बघते, परंतु कुठलाही कॅन्सर झाला तरी पण त्यांना एकदा माझ्याशी बोलायचं असतं की जेणेकरून त्यांना एक बरं वाटतं की ते माझ्याशी बोलले. आणि दुसरं म्हणजे त्यांना पुढची ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांना ते प्रेरणादायी ठरतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी सगळ्या छोट्या छोट्या शहरामध्ये किंवा ठिकाणी जाऊन स्वतः त्यांच्याशी बोलू शकत नाही, परंतु हे जे माध्यम आहे, आज मी इथे आहे हॅलो डॉक्टरच्या ह्याच्याप्रमाणे जी मी पिक्चर्स दाखवली किंवा जे काही मी आता बोलत आहे ते आपल्याकडे ऑलरेडी इंटरनेटवर राहणार आहे. आणि हे जर तुम्ही ऐकलं, तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना जर दाखवलं आणि ह्यातनं एखाद्या पेशंटनेही जर तंबाखू सोडून दिला कारण त्यांनी माझी ही मुलाखत ऐकली, ते सुद्धा माझ्यासाठी खूप जास्त आहे. मी जेव्हा टॅक्सीने प्रवास करते तेव्हा जो ड्रायव्हर असतो तर तो जर तंबाखूचं सेवन करत असेल तर मी त्यांना सांगते की तू तंबाखू खाऊ नकोस, त्याने तुमच्या फॅमिलीला प्रॉब्लेम होणार आहे. आणि तेव्हा एका तर ड्रायव्हरने असं केलं की पाण्याची चूळ भरली आणि जो तंबाखू तोंडात होता तोही टाकून दिला आणि तो म्हणाला की मी यापुढे घेणार नाही. आत्ताच गोष्ट सांगायची म्हणजे आता मी इथे येतानाही एक यंग मुलगा माझ्याजवळ आला आणि मला कळलं की त्याने स्मोकिंग केलेली आहे. मी त्याला सांगितलं की माझी जर ही मुलाखत, जर तुझा हा तंबाखूचं सेवन म्हणजे स्मोकिंग तू करतो हे सोडून जर तू दिलंस तर म्हणजे ही मुलाखत सार्थक आहे. मॅडम, जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही यावर्षी 85 वर्ष टाटा हॉस्पिटलला कंप्लीट केलेली आहेत आणि 85 वर्ष टाटा हॉस्पिटल आणि टाटा हॉस्पिटलमधले डॉक्टर वेगवेगळ्या कॅन्सरशी लढत आहेत. आणि हे जे कॅन्सरशी आम्ही लढत आहोत त्याच्यामध्ये एक एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणजे आम्ही जे करतो टाटा हॉस्पिटलमध्ये ते एव्हिडन्स बेस आहे. म्हणजे आम्ही ज्या उपचार पद्धती टाटा हॉस्पिटलमध्ये पेशंटला देतो त्या उपचार पद्धतीचं काहीतरी स्टडीज केलेले आहेत की जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये खूप उपयोग होणार आहे. तर नो युअर कॅन्सर आणि कॅन्सरचं लवकर निदान केलं तर तुम्ही बरे होऊ शकता. धन्यवाद मॅडम, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं आजच्या विषयाशी. तर त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही भेटीला येणारच आहोत आपल्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.